बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि हेल्थी असणार. तर आता जिजाची तब्येत आहे आता बरी. 2 दिवस थोडी खराब होती पण आता ती छान आहे, व्यवस्थित आहे. आणि आता तिला स्कूलला अजून जायचं आहे, बट तिचा टाईम आहे अजून स्कूलला जायचा. आणि हा बघा, हा अरे हे काय अरे काय केलं तू? हा आजी पावडर लावतात काय? बापरे, केवढी पावडर लावून आलाय बघा पोरगा माझा. हाय कर, हाय हाय कर, हाय कर, हाय कर, हाय हाय. मी पण बरी आहे आणि मी स्कूलमध्ये नाही गेलेली. उद्या नाही, काल काल गेलेलीस, परवा नव्हती गेलेलीस. परवा नव्हती गेलेली मी. मला ताप झालेला आणि खोकला झालेला, तेव्हा मी नाही गेलेली. तर ऐकलं आता ती काय बोलली. हा, तुला नाही खोकला झालेला, तू पावडर लावून आधी बघितलं त्यांनी किती पावडर लावून आलेलं. सोबत असे छोटे छोटे फॅमिली मोमेंट्स आणि माझं रुटीन जे काही आहे ते सगळं शेअर करणार आहे. मी मिशोवरून काही ड्रेसेस मागवले होते, सो मी ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. आणि खूप छान ड्रेसेस आहे ॲक्च्युली. ते मी नव्हते मागितलेले, माझ्या नवऱ्याने ऑर्डर केले होते, पण खूप मस्त आहेत डेली वेअरसाठी. आणि तुम्ही म्हणजे इथंच कुठेतरी असं तुम्हाला बाहेर जायचं असेल फिरायला, सो तुम्ही ते घालू शकता. खूप छान आणि सिम्पलमध्ये आहेत, मस्त आहेत ते ड्रेस. सो चला तर आपण व्लॉगला सुरुवात करूया आजच्या. नवीनच बघत असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. सो इथे आता मी देवपूजा करून घेतली आहे आणि छान माझी मस्त देवपूजा झालेली आहे. आणि इथे दोघं बघा काय करतात, एकाच बुकमध्ये ड्रॉइंग कलर करायला दोघांनाही खूप आवडतं. आणि सगळे बुक्स जिजाचे सगळे जे सिनियर के जीचे जे बुक्स होते जुने ते सगळे बुक्सवरती आता शिवराज बोलतो माझे बुक्स आहेत. आणि त्या बुक्सना नुसता कलरिंग करत असतो शिवराज पण सारखा. आणि इथे मी गवारची भाजी घेतली करायला, कारण दोघांचे टिफिन होते, माझ्या मिस्टरांचा आणि जिजाईची टिफिनसुद्धा होता. सो मी गवार आधीच निवडून ठेवलेली आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली होती. सो आता म्हटलं चला काय भाजी एक होती तोंडलीची, पण म्हटलं तोंडली नको, मग आपण मस्तपैकी गवारच करू. मग सो मी इथे मस्त माझा चहा घेत होती गरम करून. तर त्या दोघांना पण दूध पाहिजे होतं, सो दोघांना पण बोर्नव्हिटा टाकून दूध दिलं. सो चहा घेऊन झाल्यानंतर पीठ मळायला सुरुवात केली. आणि असंच म्हणजे मनात येत होतं माझ्या की आज काहीतरी ना गरम गरम भजीसुद्धा काढावं. आणि बाहेर पाऊस मस्त पडतच आहे, तर म्हटलं चला पावसामध्ये जरा थोडंसं मस्त गरम गरम भजी काढायची वाटत होती. पण असं वाटत होतं की यार कोणीतरी ना भजी करून द्यावी, यार आयती घेऊन यावी, असं मी विचार करत होते तेव्हा. आणि तर माझी भाजी पण आता करून झालेली गवारची. आणि एक साईडला मी म्हटलं चपात्या पटापट कापून घेते, कारण जिजाची स्कूलचा टाईम होत होता जायचा. आणि ते थोडंसं लवकर 15-20 मिनटं लवकर येतात तिला घ्यायला. तर मग दोघांचे टिफिन रेडी केले. इथे मी माझ्या मिस्टरांचा आणि जिजाईचे दोघांचे टिफिन भरत होती. सो इथे दोघांचे पण टिफिन रेडी झाले होते. जिजाईला स्कूल बॅगमध्ये तिचा टिफिन भरायला सांगितला. त्याच्यानंतर तिला तयार केल्यानंतर कारण पाऊस खूप पडत होता ना, म्हटलं तू तयार राहा, कारण पप्पा कधीही येतील तुला घ्यायला. आणि त्याच्यानंतर ते थोड्या वेळाने आलेच आणि येताना भजी घेऊन आले होते. माहिती आहे म्हणजे असं वाटलं ना, अरे बापरे, खरंच म्हणजे मला भजी खायची इच्छा झाली. आणि तुम्हाला मी येताना बोलली, पण तुम्हाला कसं समजलं की मला भजी खायची होती? ते बोलतात मला कळतं तुला काय हवं असतं, काय नको हवं असतं. अरे वा, म्हटलं वाव किती भारी. मस्त आम्ही गरमागरम भजी एन्जॉय केली. आणि त्याच्यानंतर ती दोघं पण गेली दीदी. नंतर ती लोकं गेल्यावरती मग शिवराजला आंघोळ घातली, कारण शिवराजला मूड नव्हता आंघोळ करायचा. मग त्याला खूप नंतर लेट आंघोळ घातलेली. आणि त्याच्यानंतर त्याचा मूड होता मस्ती करायचा, तो माझ्यासोबत असाच मस्ती करत असतो सारखा. आणि त्या कोण नसलं की काय, कसं आम्ही दोघंच घरी असल्यामुळे मग नंतर त्याला खेळायला कोण सोबत नसतं. मग तो नंतर संध्याकाळी झाली की जिजाईची वाट बघत असतो की जिजाई कधी घरी येते करून. मिशोवरनं मी 2 कुर्तीज मागवलेल्या आहेत. आणि पोरांसाठी काही छान कपडे भेटले होते, सेलमध्ये होते, ते सुद्धा मागवलेले होते. आणि जे कुर्तीज मागवले आहेत ते मी नाही, माझ्या मिस्टरांनी मागवलेले आहेत. बट खूप छान कुर्तीज आहेत. आणि त्यांचा कलर पण बघा, हा बघा किती सुंदर कलर आहे, पिंक कलर आहे. आणि
इतकी सुंदर कुर्ती आहे ही पण. आणि ही बघा, मी तुम्हाला दाखवते कुर्ती. ही एक कुर्ती मागवलेली आहे मी. ही आहे पिंक कलरमध्ये, बेबी पिंक कलर आहे. आणि एक आहे ही मरून कलरमध्ये आहे. ही एक कुर्ती मी मागवलेली आहे. मी तुम्हाला दोन्ही वेअर करून दाखवते. बट ती साईज, पिंक कलरची साईज आहे ती मला परफेक्ट बसते. ही थोडीशी मोठी आहे साईज, पण खूप छान वाटतं हा ड्रेससुद्धा घातला की. मी ह्याला अल्टर करून घेईन दाखवेन, पण आता मी तुम्हाला दाखवते की कसं दिसतंय. तर ही जी मरूनवाली कुर्ती आहे ही बघा, ह्याचे जे हात आहेत ना ते खूप छान आहेत. आणि थोडंसं मला असं थोडंसं ढिल्लं होतं आहे, कारण की साईज त्यांनी एक साईज थोडी जास्त मागवलेली आहे. सो हिचे हात कम क्यूट वाटत आहे. जो नेक डिझाईन आहे ती पण खूप छान आहे, सुंदर आहे. फक्त थोडंसं अल्टर करायला लागेल. बट ऑब्वियसली मला ही कुर्ती खूप छान आवडली आहे आणि कलरही खूप सुंदर दिसत आहे तिचा. तर तुम्हाला ही कुर्ती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला कोणती कुर्ती आवडली ती. थोडंसं अल्टर केलं की बरोबर परफेक्ट बसेल ही कुर्ती. ही पिंक कलरची कुर्ती, ह्याचे स्लीव्स पण छान आहे. आणि ही जी कुर्ती आहे ना ही मला परफेक्ट बसलेली आहे एकदम. ह्याला काय अल्टर करायची गरज नाही. तुम्हाला या दोन कुर्तींपैकी कुठली कुर्ती जास्त आवडली मला कमेंट करून नक्की सांगा. तर ह्या कुर्तीजची जर लिंक हवी असेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे, नक्कीच जाऊन चेकआउट करा. तुम्हाला जर माझा आजचा हा ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. टेक केअर टू ऑल. बाय.